इकोच आहे बरं का ते. लास्टमधल्या गॅलरिया मॉलमध्ये आलो आहे आम्ही. इंडिया पॅलेस मधलं जेवण केलं, इंडियन बुफे, आणि इकडे टाइमपास करायला मॉलमध्ये आलो. गॅलरिया डल्लास, सगळे स्केटिंग करतात मुलं. अंजली आणि मी चालायला आलो आहे ट्रेलवरून, आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये छान रस्ता आहे. त्यांच्या कॉम्प्लेक्सच्या भोवती हा रस्ता आहे, दाट जंगलाला लागून. उन्हाळा असल्यामुळे आता किती वाजले? 8, पावणे 9. बापरे, पावणे 9ला आत्ता इतकं उजेड आहे. उन्हाळा असल्यामुळे उशिरा आलो, नाही तर मग उष्णता जास्त असते. किती सुंदर रस्ता आहे नागमोडी वळणाचा.
24 कॅरेट गोल्डचा वापर केला या टाईल्समध्ये. एका मोठ्या टाईलच्या दुकानात आलो आहे मी. इटालियन टाईल कंपनी आहे. मिरेला टाईल. खूप सुंदर कलेक्शन आहे. हे कोलाज टाईप पण आहे. बेगल्स म्हणून काहीतरी वेगळा प्रकार आहे, तो खाण्यासाठी आम्ही आलो इथे. ज्यूइश काहीतरी फूड आहे ते. स्मोक साल्मन घातलेला आहे. काय म्हणतात त्याला? बेगल. बेगल. एक प्रकारचा तो आपला बर्गरच म्हणायचा. स्टोन ब्रायर मॉलमध्ये आलो आहे. तर बुक्सचा सेक्शन केवढा मोठा आहे, जणू काही लायब्ररी आहे. हां, हां. चीज केक फॅक्टरीचा रेस्टॉरंट अँड बेकरी बार आहे मोठा. वरती थिएटर आहे. AMC म्हणून मोठी कंपनी आहे, इकडे असतात. हां, AMC थिएटर्स. चॉकलेटचं हे आहे बार्स, म्हणजे आपल्याकडे गुळाची चिक्की बनवतात तसं आहे. हे ड्रायफ्रूट्स अख्खे घालून.
स्ट्रॉबेरी फ्लेवर वगैरे वगैरे. द आर्ट ऑफ बेदिंग. हँडमेड साबण आहेत सगळे, बॉलच्या आकाराचे वगैरे, रोजच्या आकाराचे. काही काही लोक म्युझिक पण कॉपीराईट हो, हो, हो. बॅकग्राऊंडला म्युझिक असेल ते म्यूट करतात. हां. बॅकग्राऊंडचं म्युझिक चालू. आम्ही आय फ्लाय इंडोर स्काईंग मध्ये आलो आहे, वेगळा एक्सपिरियन्स घ्यायला. असं ट्यूबच्या आतमध्ये तुम्ही अंतराळी उडत असता. खालून वाऱ्याचा फोर्स असतो मोठा. थोड्या वेळाने माझा नंबर आला की मला अनुभव घ्यायचा. तसं आपण आकाशातनंच उडतोय. सॅम मून व्हेजिटेरियन रेस्टॉरंट. संपूर्ण अमेरिकेमध्ये यांच्या साखळी आहे साऊथ इंडियन फूडसाठी. इथे आलो आम्ही. व्हेजिटेरियन रेस्टॉरंट A to B.
स्टोन ब्रायर मॉलमध्ये आलोय आम्ही. डालसमधल्या काही तुरळक उरलेल्या मॉल्सपैकी एक आहे. पण सगळे हाय एंड दुकानं वगैरे इथे असतात. आवडतं सर्वांना यायला, मुलांना मोठ्यांना. सगळे कपडे, खाऊ, मेकअप, शूज, एंटरटेनमेंट, मूवी थिएटर, प्ले एरिया असं सगळं इथे. सेफोरा मेकअपचं दुकान, नॉर्थ फेस जॅकेटचं दुकान. डॅलसमधली ॲलन सिटीमध्ये गव्हर्मेंटची शाळा आहे, ॲलन हायस्कूल. अनुष्काची स्कूल खूप मोठी आहे. म्हणजे एक एक वर्षाला 1700 वगैरे मुलं असतात. एवढे डिव्हिजन्स असतात. म्हणजे पार्किंगच किती प्रशस्त आहे. आणि 1700 मुलां टाइम्स 4 टाइम्स 3 एवढ्या मुलांच्या पण गाड्या असतात तिथे. मुलं इथे कॉलेज शाळेला 10वी नंतर ड्राईव्ह करू शकतात ना. 11वी 12वी 11वी 12वी 10वी 11वी 12वी ड्राईव्ह करू शकतात. त्यामुळे त्यांच्या त्यांच्याही कारसाठी गाड्या पण असतात. जागा. आणि स्कूल बस स्कूल बस इथं नाही अलाउड नाही आहेत. स्कूल बस अच्छा. वेगळीकडे असतात. मग ते दारात सोडणार का? तिथे नाही, त्या बिल्डिंगच्या त्या साईडने स्कूल बसनी येण्याची जागा असते. त्यांचा वेगळा एरिया असतो स्कूल बस साठीचा. चाललीच आहे शाळा तिची. फुटबॉलचं मोठं स्टेडियम आहे. म्हणजे जसं कमर्शियल स्टेडियम असतं मोठं, तेवढं त्यांचं फुटबॉलचं स्टेडियम आहे. आणि ॲलनची टीम टेक्सास मधली खूपच फेमस टीम आहे फुटबॉलची. त्यामुळे खूपच चांगली टीम आहे. एवढं सगळे अम्युनिटीज आहे इथे. हे यांचं परफॉर्मिंग आर्ट सेंटर, म्हणजे हे असं ऑडिटोरियम वगैरे सगळे कॉन्सर्ट्स होतात इथे. मुलांचे कॉन्सर्ट्स, मुलांच्या पेरेंट्ससाठीचे गॅदरिंग. सगळं इथे आतमध्ये खूप मोठे स्टेडियम आहे. म्हणजे आपलं असे खूप बरेच बालगंधर्व आतमध्ये बसलेले आहेत. असे स्टेज बरेच बालगंधर्व वाले गोष्टी बसलेल्या आहेत आतमध्ये. बरोबर. एवढा मोठा कॉम्प्लेक्स आहे कितीतरी एकर्स मध्ये.
शाळेचं जिम्नॅशियम आहे नुसतं आतमध्ये मोठंच्या मोठं. इथं आता ह्या 9वीचा वर्ग फक्त आहे, तर त्यांच्या इथं स्टेडियम आहे स्पेशल फुटबॉलचं, बेसबॉलचे जे काय वेगवेगळे ते होते तिकडे पर्यंत लांबपर्यंत जाते ती शाळा पण, म्हणजे ह्यांचं हे स्टेडियम पण. बरोबर. फॅसिलिटीज भरपूर. हो. TJ मॅक्स होम गुड्स दुकानात आलो आहे आम्ही. Hi, Miss Sandy. And what do you want? Unfortunately, I want a price check. वॉलमार्टमध्ये आली आहे. सगळीकडे रंगीबेरंगी भाज्या. किती रंगीत ढोबळ्या, 4 रंग आहेत. टोमॅटोज, खाली भाज्यांचं सेक्शन. आम्ही आता ब्लेज पिझ्झाला आलोय. फास्ट फायर. मी म्हणेल मग त्याचं 50% करता येते. हा म्हणता 2 आठवडे संपले. माझा डलासचा मुक्काम आता संपणार आहे. शेवटची रात्र पिझ्झा खाऊन सेलिब्रेट केली आहे. उद्या सकाळी मी कॅनडाला जाण्यासाठी निघेन. हे 15 दिवस कसे संपले कळलंच नाही. छोटा भाऊ असून सुद्धा आणि अंजली यांनी माझा माहेरपण फार उत्तमरित्या केलं. वेगवेगळे अनुभव दिले, वेगवेगळ्या कुझिन्स खायला घातले. रोज काहीतरी नवीन. आणि ते स्काय डायव्हिंगचं तर काय अप्रतिमच होतं. रोज वेगवेगळे थाय, अजून मेक्सिकन आणि अमुक आणि तमुक बरंच घरात सुद्धा वेगवेगळ्या डिशेस केल्या. कुठलाही रिपीट केलं नाही त्यांनी. आणि खूप छान स्टे झाला. छान आठवणी झाल्या माझ्या आयुष्यभराच्या. थँक्यू व्हेरी मच. आम्हाला पण खूप छान वाटलं. आणि दोघांचं कोऑर्डिनेशन आणि ती पुढची पिढी त्या बिझनेसमध्ये आलेली तिचं पण अतिशय छान लर्निंग होतंय. आणि त्यांच्या सगळ्या पुढच्या बिझनेससाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. खूप छान मनं आहेत त्यांची सगळ्यांची, त्यामुळे त्यांचं सगळं चांगलंच होणार आहे. आता माझ्या बॅग्स तयार आहेत. उद्या सकाळी निघायचं इथून. त्यांच्या घरातला सगळ्यात लहान सदस्य हा. ते धाकटं भावंड असल्यासारखंच आहे. अगदी अपत्याप्रमाणे प्रेम करतात त्याच्यावरती. आणि ही आपली ताई दीदी आणि चिको यांचं तर काय अगदी भावंडासारखं चाललेलं असतं. नोकझोक आणि प्रेमसुद्धा. ते खूप वेगळंच मला बघायला मिळालं. म्हणजे ते चौथं मेंबरच आहे त्यांच्या फॅमिलीचा, धाकटा भाऊ. आणि ते इतकं प्रेम बघायला मिळालं मला. आणि ते सुद्धा बाबा आले की कसा नाचतो आणि कसं मिस करतो आणि कसं त्याचं म्हणजे एक प्राणी असून सुद्धा त्याच्या भावभावना खूप छान कळतात दुसऱ्याला, की तो कसा फिलिंग्स त्याच्या व्यक्त करतो. ते पण बघायला मिळालं. आणि तुझी पण काय थोडीफार असेल भीड, ती जरा चेपली थोडी. नाही, मला तो जवळ म्हणजे तोंडाशी यायला नाही पाहिजे. शेजारी ठीक आहे, तिथपर्यंत ठीक आहे. चिकोला पण समजलं ना की कोणीतरी नवीन आलंय आणि जे आपलं आहे, आपलं आपल्या घरातलं आहे. दीदीला असं रेलून तिला चिटकून असा बसायचा झोपायचं. आम्हाला
मला पण छान वाटलं. 2 आठवडे आधीच कोणीतरी म्हणजे आपल्याबरोबर राहायला बऱ्याच दिवसांनी आलं. आणि दीदींनी पण एकदम दिलखुलास रोज गप्पा मारायच्या. आम्ही तर एवढ्या गप्पा मारत होतो दिवसभर. छान वाटलं एकदम. दीदी पण एकदम म्हणजे परदेशातल्या लाईफ मध्ये बाकी सगळ्या सुधार्थाने असलं तरी ही सगळ्यात एक खंत जी असते ती म्हणजे आपली माणसं नाही जवळ. तर ती म्हणजे अशी 2 आठवडे ती अशी इतकी उणीव भरून निघाली. त्या आल्यामुळे आणि खूप छान. तुम्ही आल्यामुळे आमच्या रेग्युलर सगळ्या गोष्टींना पण असा स्ट्रेसला एकदम ब्रेक मिळाला आणि एकदम छान आनंदाचे रोज गप्पा टप्पा बोललं सगळ्यांनी. छान दिवस गेलेत आपले. चला आता तुम्ही इंडियात यायचंय. हो, yes. नेक्स्ट विजिट तुमची आहे. हो ना, आता येणारच. येणार आता. ओके. टर्मिनल ए वर रनवेच्या खालून चाललोय आम्ही. वरती रनवे आहे.